महादजी शिंदे हे त्या तिकडे अहमदशाह अब्दालीला ठणकावून सांगायचे की तुमच्या देशात परत जा. त्याला इंग्रजी बोलायची काहीच गरज नव्हती. बोल समजायचं ज्याला त्याला तो करून देतो अर्थ. असं आपापल्या भाषेतून आपापलं सत्व जे आहे ते टिकवणं हे आपण मराठी लोकांनी तरी वाढवलं पाहिजे. कारण आपल्याला ती परंपरा आहे. इतरांना कोणाला माहीत नाही, हा माझा अभ्यास नाही, पण सगळीकडे हे जे जगभर जे चाललेलं आहे की आपली भाषा शिका, परकी भाषा बंद करा. खरं तर नियमच पाहिजे, कायदेच केले पाहिजे की निदान 4थीपर्यंत. युनोनीच सांगितलं, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनचं मत असं आहे की 4थीपर्यंत फक्त देशभर आपापल्या भाषाच शिकते. आता आपण सोडून द्या की आपण भिल्ली, डांगी असे शब्द आहेत आदिवासी लोकांचे, त्याही भाषा शिकवल्या पाहिजे. ते तर दूरच राहिलं, आपण मराठी शिकवत नाही. आणि उद्या अशी परिस्थिती येईल मित्र हो की मराठीला अल्पसंख्याकाचा दर्जा द्या अशी परिस्थिती येईल, किंवा आमच्याकरता रिझर्वेशन ठेवा, मराठी आहोत आम्ही अशी परिस्थिती येईल. हे असे ज्ञानेश्वर आणि चक्रधर आणि यांच्यासह परिस्थितीची अशी पाळी यायची शक्यता आहे. कारण मराठी शिक्षणाला वाईट दिवस आले आहेत. ते आपल्यासारख्यांनी जे काही सुबुद्ध असतील त्यांनी कमीत कमी बंद करावे आणि याच्यातूनच मार्ग काढावा. कारण जगात कुठेही दुसऱ्या परक्या भाषेतून पुढे जाता येत नाही अशी परिस्थिती आहे.